जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने महा टी 2024 ची जी नोटिफिकेशन आलेली आहे त्या संदर्भामध्ये माध्यमाच्या निवडीच्या संदर्भामध्ये आणि लँग्वेज 1 किंवा लँग्वेज 2 कोणती असावी, लँग्वेज 1 म्हणजे नेमकं काय आहे, 2 म्हणजे नेमकं काय आहे आणि कोणत्या दोन भाषा यांचं जे आहे कॉम्बिनेशन आपण घ्यायला पाहिजे, या बाबतीमध्ये बऱ्याच प्रमाणावरती कन्फ्युजन निर्माण झालेला आहे। ते कन्फ्युजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया ते कन्फ्युजन नेमकं काय आहे आणि त्याच्यावरचं सोल्युशन, ऑथेंटिक इन्फॉर्मेशन नेमकी काय आहे। बघा, या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जे आहे महा टी 2024च्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। ते फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे। बघा मित्रांनो, आपला जर का फॉर्म भरत असताना चुकलं तर जे आहे लक्षात घ्या, आपण ती परीक्षा दिली आणि पास जरी झालो तरी देखील ती जी सर्टिफिकेट असतं आपलं महा टी ते युजलेस असतं, निरुपयोगी असतं। त्याच्यामुळे आपण फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक भरणं अत्यंत आवश्यक आहे। आपलं नाव, गाव, पत्ता, आपला जो काही जीमेल आहे, संपर्क क्रमांक आहे, आधार क्रमांक आहे वगैरे साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितपणाने भरलेल्या असायला पाहिजे। कारण होतं काय आहे की ज्यावेळेस आपण एक्झामला जातो आणि त्यावेळेस जे आहे आपल्याकडे जे काही आयडेंटिटी कार्ड असतं ते जर आपण भरलेलं जे नाव आहे पोर्टलवर, म्हणजे या ठिकाणी जे आहे महा टी करिता, तर त्या नावासोबत जर मॅच झालं नाही तर आपल्याला हॉलमध्ये एंट्री मिळत नाही। हा एक जे आहे आपल्यासाठी अडथळा असतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण एक्झाम दिल्याच्या नंतर ज्यावेळेस सर्टिफिकेट आपल्या आपल्या जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी ऑफिसला येतं त्यावेळेस देखील त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय करत असताना सगळ्या बाबी पुन्हा एकदा चेक केल्या जातात की यांनी फॉर्म भरत असताना जी माहिती पुटअप केली होती ती माहिती व्हेरीफाय होते किंवा नाही। त्यामुळे फॉर्म भरत असताना सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणाने भराव्या। आता बघूया, बघा ऑनलाईन नोंदणी आपल्याला mahatet.in या वेबसाईटवर करायची आहे। पोर्टलला लॉग इन केल्याच्या नंतर या ठिकाणी युजर नेम, पासवर्ड वगैरे साऱ्या गोष्टी, जनरल जी माहिती आहे ती मी नाही सांगत आहे। या ठिकाणी जो कन्फ्युजन निर्माण झालेला आहे त्यावर आपण जास्तीत जास्त डिस्कशन करण्याकरिता या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे। बघा, आता पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, जसं आपल्या सर्वांना जगजाहीर आहे की आपल्याला जर का 1 ते 5 या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर पेपर 1 द्यायचा आहे आणि जर 6 ते 8 या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर पेपर 2 द्यायचा आहे। आणि जर आपली इच्छा असेल तर 1ली ते 8वी या वर्गाकरिता आपल्याला शिक्षक व्हायचं असेल तर त्यांनी दोन्ही पेपर या ठिकाणी पास होणं आवश्यक आहे। आता याकरिता जे काही पेपरचं सिलेक्शन आहे ते आपल्याला व्यवस्थितपणाने करायचं आहे। ऑप्शनमध्ये जर का आपल्याला पेपर 1 असेल तर पेपर 1, पेपर 2 असेल तर पेपर 2, आणि ज्यांना दोन्ही पेपरसाठी फॉर्म भरायचा आहे त्यांनी त्या ठिकाणी बोथ हा जो ऑप्शन आहे तो निवडायचा आहे। आता येऊया आपण आपल्यासाठी जो काही सर्वात महत्त्वाची नोटीस आहे ती बघा, अर्जदाराने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं जे माध्यम आहे ते माध्यम म्हणजेच आपली पहिली भाषा आहे। म्हणजे पहिली भाषा बाय डिफॉल्ट तीच येऊन जाते। आता जर आपलं माध्यम या ठिकाणी आपण मराठी निवडलं तर ऑटोमॅटिकली मराठी हीच आपली पहिली भाषा असणार आहे। आपलं जर का आपण या ठिकाणी आपली जर का माध्यम आपण इंग्लिश निवडलं तर पहिली भाषा इंग्लिश येईल। आपलं माध्यम जर आपण उर्दू चूज केलं तर आपली जी पहिली भाषा आहे ती उर्दूच्या उर्दू येऊन जाणार आहे। म्हणजे पहिली भाषा म्हणजे आपलं माध्यम, हे आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर झालेली आहे। आता दुसरी गोष्ट आपण बघूया, द्वितीय भाषा अचूकपणे निवडा। आता या परीक्षेकरिता प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल, किंवा प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य असेल। तसेच प्रथम भाषा उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नडा किंवा हिंदी इत्यादी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल। म्हणजे पहिल्यांदा आपण जे आहे एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघूया, जर आपलं मीडियम मराठी असेल तर पहिली भाषा मराठी आणि त्या मराठीला जोडीदार जे आहे कंपल्सरी इंग्लिश। एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमची पहिली भाषा मराठी असेल तर त्याला कंपल्सरी इंग्लिश आहे, आणि जर तुमची पहिली भाषा इंग्लिश असेल तर त्याला जोडीदार हा मराठी आहे। म्हणजे एक भाषा आपली इंग्लिश असेल तर मराठी दुसरी भाषा कंपल्सरी आहे, एक भाषा मराठी असेल तर दुसरी भाषा इंग्लिश कंपल्सरी आहे। हा झाला महत्त्वाचा कन्फ्युजन दूर। यामध्ये कुणालाही कन्फ्युजन नाहीये, कन्फ्युजन आहे पुढच्या गोष्टीमध्ये।
आता समजा तुमची भाषा पहिली मराठी पण नाहीये, इंग्लिश पण नाही, म्हणजे तुमचं माध्यम ते नाहीये. आता तुमचं माध्यम काय आहे? उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नडा, हिंदी इत्यादी जर असेल तर तुम्हाला सेकंड जी काही भाषा आहे, द्वितीय भाषा जी आहे ती दोनपैकी एक निवडता येते. आता त्या दोनमध्ये एक आहे मराठी आणि एक आहे इंग्रजी. ठीक आहे. समजा तुम्ही हिंदी माध्यम निवडलं, माझं परीक्षेचं माध्यम जे आहे हिंदी आहे. मग जर हिंदी माध्यम निवडलं असेल तर हिंदी ही तुमची पहिली भाषा झाली आणि त्यानंतर मराठी किंवा इंग्लिश या दोनपैकी एक भाषा तुम्हाला निवडता येते. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की मला इंग्लिश हा फार अवघड असलेला विषय वाटतो आहे, मला हिंदीसोबत मराठी घ्यायचं, तर ते तुम्ही हिंदी प्रथम भाषा घ्या आणि मराठी द्वितीय भाषा घ्या. असं केलं तरी देखील चालतं. आता तुमचा जो प्रश्न असतो बघा पुन्हा एकदा, बाकीचा जो पेपर असेल, समजा आता मी माध्यम हिंदी निवडलेलं असेल, तर मग नेमकं पेपर कोणत्या भाषेमध्ये येईल? आता त्याचं देखील स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. बघा, समजा उर्दू माध्यम निवडले असल्यास दोन्ही पेपरकरिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी म्हणजे लँग्वेज सोडून नॉन लँग्वेज उर्दू आणि इंग्रजी या द्विभाषिकामधून असणार आहे. म्हणजे ज्यांची पहिली भाषा उर्दू आहे ते दुसरी कोणतीही घेऊ शकतात, इंग्लिश घेऊ शकतात किंवा मराठी घेऊ शकतात. समजा मी उर्दूचा उमेदवार आहे, मी प्रथम भाषा उर्दू घेतली, द्वितीय भाषा मराठी घेतली, तर इतर जे पूर्ण पेपर आहे मला उर्दू आणि इंग्रजी या दोन्ही लँग्वेजमधून येणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर मराठी, इंग्रजी किंवा इतर माध्यम, समजा प्रथम भाषा कन्नडा असेल, तेलुगू असेल, गुजराती असेल, हिंदी, सिंधी किंवा बंगाली असेल, तर दोन्ही पेपरकरिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी जे नॉन लँग्वेज आहे पेपर हा मराठी आणि इंग्रजीतून असणार आहे. याचा अर्थ काय आहे? जर तुम्ही माध्यम हिंदी निवडलं तर फक्त हिंदी आणि मराठी हे दोन विषय हिंदी मराठीतून राहणार आहे. बाकीचे जे विषय असेल, गणित असेल, तुमचं बालमानसशास्त्र असेल किंवा EVS असेल, हा जो पेपर असेल तो मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमधून असणार आहे. संपूर्ण पेपर हा हिंदीमधून असणार नाहीये. ही एक गोष्ट आपल्याला यातून लक्षात येते. याच्या व्यतिरिक्त समजा तुमची भाषा प्रथम भाषा किंवा माध्यम म्हणा बंगाली असेल, तर तुम्हाला फक्त बंगाली ही पहिली भाषा बंगालीमधून असेल, दुसरी भाषा तुम्ही हिंदी निवडू शकता ती हिंदीमधून असेल आणि इतर जो संपूर्ण पेपर आहे, संपूर्ण पेपर त्यांना मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमधून कंबाईन असणार आहे. ही एक गोष्ट यातून आपल्याला लक्षात येते आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर का कन्फ्यूज निर्माण झाला असेल तर कदाचित आता ही जी काही नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपलं निर्माण झालेला जो कन्फ्युजन आहे तो दूर झालेला असणार आहे. आता शेवटचा प्रश्न तुमच्या मनामध्ये हा असेल की सर मी जर का माध्यम हिंदी निवडलं तर मग माझ्यासाठी जे आहे जेव्हा सिलेक्शनची प्रोसेस येईल, पवित्र पोर्टल मार्फत माझी निवड होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यावेळेस मला अडचणी निर्माण होऊ शकतील का? तर त्याचं उत्तर आहे मॅक्झिमम तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही, तुमचं माध्यम कोणतं जरी असेल तर. याचं कारण असं आहे की सीटेट आपल्या महाराष्ट्रामध्ये चालते आहे आणि सीटेटचं जे माध्यम आहे ते सर्रासपणाने हिंदी असतं. मग मराठी माध्यमाला निवड झालेले उमेदवार किंवा उर्दू माध्यमाला निवड झालेले उमेदवार जर का सीटेट पास करून आले असतील तर साहजिक आहे त्यांची ती जी भाषा आहे किंवा त्यांचं ते जे माध्यम आहे सीटेटचं ते हिंदी आहे, तरी देखील ते इकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून जे आहे क्लिअर झालेले आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत आहे की तुम्ही हिंदी जरी माध्यम निवडलं तरी देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तरी देखील स्वतः तुम्ही जे आहे एकदा या संदर्भामध्ये वरिष्ठ कार्यालयाशी किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याशी संपर्क साधा आणि जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय घ्या. कारण शेवटी असं म्हणतात ना की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. आणि मित्रांनो, महाटीईटीचा फॉर्म भरल्याच्या नंतर लगेच जे आहे आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे, कारण अभ्यास करण्याकरिता आपल्याला कालावधी अत्यंत कमी आहे. त्याकरिता सर्वात पहिल्यांदा 2013 पासून आतापर्यंत झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करणं, प्रश्न बघणे, प्रश्नाची काठिण्य पातळी बघणे, सिलेबस बघणे, प्रत्येक घटकाला आलेलं वेटेज बघणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याकरिता आतापर्यंत झालेले जे काही पेपर आहे त्याचं ॲनालिसिस करून घ्या. ते पेपर मी तुमच्याकरिता जे आहे सहजपणाने उपलब्ध करून दिलेले आहे आपल्या मास्टर टीचर या ॲप्लिकेशनवर. हे ॲप्लिकेशन आपण जे आहे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि याच्यासोबतच बरंचसं स्टडी मटेरियल जे आहे फ्रीमध्ये आपण आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या ठिकाणी ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते मोफत मिळून जाईल.